नमस्कार, सुरू.com नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत। मी विशाल। मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांचं आंदोलन एक अन्नत्याग उपोषण सुरू आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या या गुंडाच्या विरोधात त्यांचं असं म्हणणं आहे की याची दहशत आहे, याच्या दहशतीचे आम्ही बळी आहोत, तरी सुद्धा याला पाठीशी घातलं जातं, याच्यावर मोकासारखी कारवाई केली जात नाहीये। त्याचं असंच एक प्रकरण पाथर्डी तालुक्यात सुद्धा समोर आलं होतं। पाथर्डी आणि शेवगाव या दोन तालुक्यात सुद्धा त्याची खूप मोठ्या प्रमाणात दहशत असल्याचं सांगितलं जातं। तिकडे सुद्धा एक भोसले गँग सक्रिय असल्याचं सांगितलं जातं आणि एक FIR काही दिवसांपूर्वी समोर आला होता, ज्यात खोक्याच्या साडूने 1 कोटी रुपयाची खंडणी यांना मागितली होती। आता स्वतः तक्रारदार माझ्या सोबत आहेत। मला तुमचं नाव सांगा आणि नेमकी तक्रार काय होती, हे नेमकं प्रकरण काय होतं सांगा। माझं नाव अजयनाथ खेडकर। पाथर्डी शेवगाव या ठिकाणी मी आणि माझे मित्र विष्णुपंत ढाकणे यांनी 23 गुंठे जमीन खरेदी केली होती। रितसर खरेदी केली। ज्यावेळेस आम्हाला त्या मूल मालकाने सांगितलं की या तुम्हाला ते ताबा देतो तुम्हाला, त्यावेळेस आम्ही गेलो असताना त्या ठिकाणी 20-25 पारधी समाजाचे लोक आणि लेडीज आमच्यावर अंगाव आल्या। त्यांनी सांगितलं तुम्ही इथं कशासाठी आलात? सांगितलं आम्ही जागा खरेदी केलेली, आम्ही रितसर त्या जागेचा मोबदला दिलेला आहे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं जर या ठिकाणी परत आला तर तुमचे बलात्कार, अट्रॉसिटी असे खोटे गुन्हे दाखल करू। आम्हाला माहिती आहे सगळं कसं करायचं ते। त्याच्यानंतर आम्ही आलो रितसर पाथर्डी पोलीस स्टेशनला, सांगितलं SP साहेबाला जाऊन भेटलो की बाबा हे असे आम्ही निवेदन दिलं त्यांना की साहेब हे असं आम्ही जागा खरेदी केली असताना हे आम्हाला सांगतात बा तुमचे खोटे गुन्हे दाखल करू। त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं, परत फोनवर धमकी दिली की परत या जागेवर आलं तर सांगितलं नाही म्हणतात। त्यानंतर प्रत्यक्षात खोक्या याच्यामध्ये आणि हा सतीश भोसले त्याचा साडू हे दोघं एकत्र आमच्या मित्र विष्णुपंत ढाकणे यांच्या पंप मीटिंग केली आणि त्या प्रशांत चव्हाणनी सांगितलं की बाबा 1 कोटी रुपये असेल तर आमच्याकडे या, 1 कोटी रुपये द्या तरच तुम्हाला ही जागा खाली करून देऊ। त्याच्यानंतर आम्ही रितसर पाथर्डी पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मी स्वतः मुंबईत आहे, मुंबईत माझं लोकेशन आहे, इथलं माझे फोटो आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी अट्रॉसिटी दाखल केला। विष्णुपंत ढाकणे, मी, आमचे जे अर्जुन धायतडक, आमचे बबलू खेडकर या 4 जणांवर खोटा अट्रॉसिटी दाखल केला। प्रशासनाला माझी मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की याचा तपास करावा आणि ते सुनील पाटील DYSP त्यांनी स्वतः त्याची दखल घ्यावा आणि हा गुन्हा आमचा कॅन्सल करा। तुमच्या जमिनीचं मॅटर काय होतं? तिथे खोक्याच्या लोकांनी एंट्री का केली? तर तुम्ही जमीन घेतली पण त्यांचे लोक, खोक्याचा हा सक्का साडू आहे आणि त्यांची आमच्याकडे पैशाची मागणी होती की आम्हाला 1 कोटी रुपये द्या तरच आम्ही हे घर खाली करतो। त्याच्यामुळे ते खोक्या पण आमच्याकडे आला होता। खोक्याचं फोटो आमच्याकडे आहे आता सध्या, अशी परिस्थिती आहे। तो पण तिथे आलता? हो, तो स्वतः तुमचे साडू आहेत। यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला? नाही, हा माझा भाऊ आहे। भाऊ? तुमच्यावर बी गुन्हा दाखल झाला? माझ्यावर गुन्हा आधी तुम्ही खंडणीचा केला मग तुमच्यावर क्रॉस आम्ही त्यांनी आम्हाला खंडणी मागितली। आता काय ही जी खोक्या भोसलेची जी गँग आहे त्याची ही दुसरी गँग आहे त्याच्या साडूची। त्यांचा हाच उद्योग। याच्या पाठीमागं सुद्धा त्यांनी 1-2 वर्षापूर्वी शेवगाव रोडला असाच ताबा टाकला होता। त्या जागा मालकाकडून सुद्धा 36 लाख रुपयाची यांनी खंडणी घेतली होती, पण तो माणूस गप्प बसला, पुढे आला नाही। यांच्या विरोधात जर आपण पुढे आलो, तक्रार दिली तर पोलीस लोक आमच्यावरच खोटा यांचं ऐकून खोटा गुन्हा दाखल करतात। याच्यामध्ये काही पोलीस लोक सुद्धा इन्व्हॉल्व आहेत ते खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये। नुसते पारधी समाजच नाही, याला पोलीस लोक याला खतपाणी घालतात। तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला? अट्रॉसिटीचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला। काय म्हणून? की आम्ही तिथं गेलो आणि छेडछाड केली आणि त्याला ओढताण केली, जातीवादी शिवीगाळ केली। पण प्रत्यक्षात असं आहे त्यांचे आणि आमची 2 महिन्यापासून समोरासमोर अजून गाठच नाही, फक्त फोनवरच काय ते संभाषण झालं तेवढंच। आणि त्या बाईंनी, सुनीता भोसलेची फिर्यादी आहे, तिने मला फोन केला, माझ्याकडे नंबर फिट नव्हता, तर त्या फोनवर तिने मला विचारलं, म्हणली मी सुनीता भोसले बोलते आणि आपल्याला पळून जायचं होतं पण मला संशय आला, मी लगेच फोन कट केला। मी जर 1-2 शब्द बोलतोय की लगेच हॅनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करायचा। मग ह्या लोकांचे असे उद्योग आहेत। यांच्या तालुक्यात आणखी असे प्रकार होतात? हो, भरपूर प्रकार आहेत असे। आमच्या तालुक्यामध्ये कमीत कमी, तुमच्या पाथर्डी तालुक्यात? हो, पाथर्डी तालुक्यामध्ये एका वर्षामध्ये कमीत कमी 10 कुटुंब बाधित झालेत। अट्रॉसिटी, खोटी विनयभंग, छेडछाड, पोस्को असे त्यांनी आतापर्यंत। जळीताचा सुद्धा एक मुंगसोड गावामध्ये असंच प्रकरण झालं होतं। बँकेचा अधिकारी, एक पंचायत समितीचा माजी BDO, असे भरपूर लोक ह्या लोकांनी पीडित केलेले आहेत। BDOवर तर त्यांचं घरकुल बघायला गेला आणि घरकुल बघायला गेला आणि ती म्हणली माझा हात धरला, हे झालं। त्या BDOवर 354 दाखल केली। त्या BDOचा नोकरीचा प्रश्न असेल, त्याने हातापाय पकडून 5 लाख रुपये देऊन प्रकरण मिटवलं। आता पागुरी पिंपळगावचा एक शाखा अधिकारी आहे बँकेचा, त्याच्यावर सुद्धा असाच खोटा गुन्हा दाखल केलाय, ते बी 5 लाख रुपये देऊन प्रकरण मिटलं। परत तिने दुसरा एक अर्ज त्याच लोक कचरू, दराडे वगैरे असे 2-4 जण परत केला। पाथर्डी पोलीस स्टेशनचा एक पोलीस कॉन्स्टेबल, एक कानडे नावाचा, तो वॉरंट बजायला, त्याच्याकडे वॉरंटची शाखा होती, तो वॉरंट बजायला ह्या सुनीता भोसलेच्या घरी गेला। ती तिथं घरी नसल्यामुळं त्या मुलीकडून त्यांनी नंबर घेतला, बघ तुम्हाला असं वॉरंट आहे। तर निस्ता यांचा फोन झाला तर ही बाई
पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीस स्टेशनला म्हणली तो कानड्यांनी माझं असं केलं, छेडछाड केली, मला जातीवादक बोलला, माझा गुन्हा दाखल करून घ्या. ह्या PIनी आणि 1-2 इथे काय पोलीस अधिकारी होते, त्यांनी चौकशी कुठलीही न करता त्या कानड्याला बोलून घेतलं. त्याला म्हणले आता ही बाई तुझ्या विरोधात फिर्याद करील, तुझी नोकरी जाईल, तुझी बदनामी होईल. त्यांनी इकडं तिकडं लोकांना त्याच्या मित्रकंपनीला फोन केला आणि ते प्रकरण 3.25 लाख रुपयात ह्या पोलीस निरीक्षकांनी मुटकुळ्यांनी मिटवलं. ह्या बाईला पैसे, आणि पोलीस कर्मचारी जर याला पीडित झाले तर सामान्य लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? म्हणजे पोलिसही घाबरतात, पोलीसही घाबरतात त्यांना, खोट्या गुन्ह्यांना. खोट्या गुन्ह्याला. आणि डायरेक्ट पोलीस खोटे गुन्हा दाखल करून घेतला की त्यांचा धंदा होतो. आता तुम्ही जी तक्रार दिली होती त्यातले जे आरोपी सगळे 7-8 कितीतरी आरोपी हो. होते, अटक झाली कोणाला? एकालाही नाही अजून लाज वाटते प्रशासनाची. ते आमच्या अट्रॉसिटी त्यांच्या खंडणीचा गुन्हा दाखल आणि तेच आरोपी आमच्या अट्रॉसिटी करायला पोलीस स्टेशनला आहेत, तरी तो PI त्यांना अटक करू शकत नाही. ते समोर असून अटक नाही केली. समोर त्यांनी त्याच्यानंतर आमची अट्रॉसिटी दाखल केली ना. सुनीता भोसले आमचा म्हणजे किती हा प्रशासनाचा कारभार आहे. म्हणजे ती सुनीता भोसले तुम्ही ज्यांचं नाव घेताय हो ते त्याच्यामध्ये आरोपी आहे त्या तुमच्या खंडणीमध्ये, हो. तरी अटक नाही केली. अजिबात अटक नाही. आणि जो तुम्ही आता सुरुवातीला प्रशांत चव्हाण कोणाचं नाव हो घेतलं, प्रशांत त्याला चव्हाण केली का अटक? कोणालाच अटक नाही. तर तो सध्या फरार आहे की फरार कसला दारू विकत दारू झाल्यावर त्याचा शक्ट भाटव दारूचा धंदा आहे, दारूचं हॉटेल आहे हे ते. काय तुम्ही SP वगैरे तक्रार हो. दिली? SP ला तक्रार IG ला केली, गेले. IG ला तक्रार केली. त्यांचं काय म्हणणं आलं? त्यांना काय कारवाई सांगतो, करतो. कारवाई करतो, काहीच कारवाई नाही, मोकाट फिरतेत. पाथर्डी तालुक्यात असा हा त्रास या गोष्टींचा अजून कोणाला आहे तिकडे? भरपूर लोक पीडित येतं. आता बंधूंनी सांगितलं, भरपूर लोक पीडित येतं. ब्लॅकमेलिंगचा धंदा चालू आहे त्यांचा, एकदम सारस. समोर येत आणि नाही कोणी. महिलाला समोर पुढं येत घालतात. महिलाला पुढे घालतात. महिलाला पुढे घालतात हम्म. आणि महिलाला पुढे घालून ब्लॅकमेलचा धंदा आहे त्यांचा. आतापर्यंत कमीत कमी पाथर्डी तालुक्यामध्ये 2 वर्षाचं रेकॉर्ड काढलं तर 25-30 कुटुंब पूर्ण बाधित केले त्या लोकांनी. यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. ताकदच नाही कोणाची. गुन्हा दाखल केला काही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाच म्हणायचं पहिला. त्याच्यामुळे गुन्हा दाखल करायलाच कोणी जात नाही, गपचीप बसून मिटून घ्यावं लागतं. तर ही पाथर्डी तालुक्यातली परिस्थिती आहे. जसं शिरूरमध्ये ढाकणे कुटुंब ज्यांच्या अक्षरशः दात पडले होते, व्हिडिओमध्ये दिसत होतं की त्यांच्या तोंडातून रक्त येत आहे, तर त्यांनी तो गुन्हा दाखल केला. नंतर त्यांच्यावर छेडछाडीची तक्रार झाली. तर ही मोडस ऑपरेंडी जी आहे क्रॉस कंप्लेंटची, जो प्रत्येकाला अधिकार असतो तक्रार करण्याचा, त्याचा वापर करून एक गुन्हा त्या प्रकारचा दाखल केला जातो. आणि ते पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे असं यांचं म्हणणं आहे. एक तक्रारदार आहे जे पुढे आले धाडसाने शिरूरच्या प्रकरणानंतर. एरवी पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये कुणीही धाडस करत नाही तक्रार देण्याचं. आणि ही जी भोसले गँग आहे शिरूरची, ती पाथर्डी शेवगाव तालुक्यात सुद्धा ॲक्टिव्ह आहे असं यांचं म्हणणं आहे. ते स्वतः पीडित आहेत. त्यांनी जी खंडणीची तक्रार केली त्या आरोपीला अजून अटक नाही आहे, पण यांच्यावर सुद्धा ॲट्रॉसिटीची केस झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर पाथर्डी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांनी सुद्धा याची दखल घेणं गरजेचं आहे. आरोपी स्वतः पाथर्डीच्या चौकात दारू विकतोय असं त्यांचं म्हणणं आहे, तरीसुद्धा अजून त्याला अटक झालेली नाही. याच्यावर तातडीने कारवाईसुद्धा होणं गरजेचं आहे. जशी शिरूरमध्ये कारवाई झाली आहे तशीच इकडे सुद्धा होणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकारावर तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.